स्थिती पाहूयात आपण महाराष्ट्रातल्या 2 तारखेला या वातावरणाचा स्थानिक पॉईंट कोणता ठरू शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली इथे 1-2 ठिकाणी अपवाद राहू शकतात। वाऱ्याची स्पीड पूर्वेकडनं पश्चिमेकडे अति तीव्र राहिली तर हा टप्पा देखील वरती सरकण्याचे चान्सेस आहेत। 2 तारीख कशी बशी टळू शकते महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये, पण 3 तारीख ही जी आहे बुरहानपूरकडे आपला क्लिअर पॉईंट बनवते आहे, म्हणजे क्रेज तयार करते आहे। तिथे वाऱ्याचा एक संगम होण्याचा पॉईंट तिथे बनलेला आहे। त्यामुळे या पॉईंटला आणि तिकडनं येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे आता आदल्या दिवशी म्हणजे 2 तारखेला उद्याच्या आपण जो काही MP मधला वातावरणाचा तमाशा सांगतोय की तिथे खूप मोठा वातावरणाचा क्रेज बनते, तेच वारे परत त्याच भागाकडनं खानदेशकडे वळतात। तर ह्या खानदेशमधले असणारे पॉईंट व्ह्यू कोणते आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे। मालेगावच्या आणि सटाण्याच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे। साधारण नामपूरमध्ये मागच्या वेळेस सुद्धा झालाय, तिथे यावेळी सुद्धा भीती व्यक्त करते। पिंपळनेर साक्रीपासून नामपूर सटाणा आणि सातपुतवा या भागामध्ये एक स्थानिक पॉईंट बनण्याची शक्यता आहे। या पॉईंटमुळे स्थानिक वातावरणाचा वादळी पाऊस देखील होऊ शकतो, पण ही भीती जर वारे जास्त राहिल्या भागांना एक गुड न्यूज याच्यामध्ये असे आहे, वारे त्याच टायमिंगला 3 तारखेला दुपारच्या 2-2:30 वाजेपर्यंत वारे जर जोराने राहिले पूर्वेकडनं पश्चिमेकडे तर हे पॉईंट आणखीन वर सरकेल, पण पॉईंट बनतो आहे। यामध्ये या काळात छत्रपती संभाजीनगर इथे देखील एक पॉईंट बनण्याची शक्यता दाट आहे, पण ही पॉईंट फुलंब्री भोकरदन आणि जालन्याच्या तुरळक भागांमध्ये जसं की अंबड वगैरे पट्ट्यामध्ये हा पॉईंट फक्त दिसायला मोठा असेल, इथे पावला पाऊस तर बारीक सारीक असेल, म्हणजे एकंदरीत धोका नाहीये। मग वाऱ्याची स्थिती जी काही सांगते आहे, पाणी देणं बंद ठेवा। 3 तारखेला कन्नड, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, सोपारा, त्यानंतर धुळे जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा देखील उत्तरेकडील भाग विशेष करून पाणी टाळलं तर थांबेल, चांगली गोष्टी आहे। त्यानंतर इकडे बघितलं आपण बुरहानपूर आणि जळगाव जामोद जो काही एरिया आहे, खामगाव एरिया आहे, या ठिकाणी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे। तर त्यानंतर ही तारीख जर स्पष्ट समजून घेतली आपण तर दुसरी तारीख अशी ते 4 तारीख। 4 तारखेला वातावरण हे कमी झाल्यासारखं वाटेल, पण कोकणामध्ये खरं तर ह्या भागातला अंदाज आपण थांबलेला आहे। कोकणामध्ये धुळी आणि ढगाळलेलं वातावरण असेल। मग अहिल्यानगर धाराशिव पासून खालचा जो काही भाग आहे परभणी वगैरे यांना जवळपास धोका नसल्या जमा आहे। नांदेडसह हिंगोली, वाशिम, जालना, परभणी, बीड या भागांचा समावेश न धोका नसलेल्या भागांचा आहे। वाशिम, यवतमाळ देखील धोका नसलेले भाग आहेत। 4 तारखेपर्यंत कुठलाही अपवाद इथे नाहीये। मात्र 5 तारीख इथे समोर अशी येते, लक्षात घेण्यासारखी आहे। वारे वातावरण क्लिअर करणार आहेत, म्हणजे आभाळ जे आहे अंधुकपणा आहे, या 5 तारखेला वातावरण हे आभाळ पूर्णपणे क्लिअर करून ते गुजरातकडे नंदुरबारकडे नेऊन घालणार आहे। पण ह्या वाऱ्यामध्ये स्पीड अधिक असल्यामुळे ज्यांचं ज्वारीसारखं गव्हासारखं पीक उंच वाढलेलं आहे तर इथे पाणी तर तुम्ही देऊ शकता, कारण की आता किती दिवस पाणी तरी थांबायचं आहे, मी मागे पण सांगितलं आहे। पण पाणी असं डबाडबा साचेल तुमच्या भाषेमध्ये, तर इथपर्यंत ही मजल राहू नये, कारण की वारा एकसारखा आहे, वेग खूप आहे। वारे पूर्वेकडनं म्हणजे विदर्भाकडनं खानदेशकडे आणि मराठवाड्याकडनं पश्चिम महाराष्ट्राकडे असे सूर्य उगवतो त्या दिशेकडनं हे वारं, सूर्य मावळतो त्या दिशेकडे जोरात वेगाने वाहणार आहे। त्यामुळे ही स्थिती वाऱ्याच्या पलटाची आहे। या काळामध्ये दिवस मावळता नांदेड सारख्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी मराठवाड्यात आणि विदर्भात पुन्हा धुळी धुका आभाळ काढू शकते, आणि याच काळामध्ये नागपूर आणि MP असलेल्या जवळच्या भागांमध्ये पुन्हा शितोडे ऍक्टिव्ह करू शकतात। पण हे वातावरण आता तुमचे अनेक प्रश्न आहेत, हे कायमचं कधी क्लिअर होईल याबाबत माझी भूमिका तटस्थ आहे। मागील बऱ्याचशा दिवसापासून वारंवार या भूमिकेकडे तुम्हाला सत्य सांगितलं आहे की हे 4-5 दिवसाला होतच राहणार आहे। आता यावेळी काय होणार आहे, 8-9 तारखेला मराठवाडा आणि विदर्भामध्ये अनेक ठिकाणी अंधुक स्थानिक वातावरण, ढगाळलेलं वातावरण ही परत ऍक्टिव्हिटी आहे। हेच वातावरण परत नाशिक सारख्या, खानदेश सारख्या ठिकाणी जाते। आता मग यामधला सारांश समजून घ्या, 2 तारखेपासून ते जवळपास 8 तारखेपर्यंत म्हणजे क्लॅरिटी आणि ढगाळलेली किंवा धोके पॉईंट बनतो आहे। मालेगाव, नवापूर जे काही भाग आहे त्या परिसरामध्ये 3 तारखेला हा पॉईंट बनेल। त्यानंतर धुळे, जळगाव, साक्रीचा एरिया देखील हा पॉईंट आहे। जळगाव एकंदरीत सगळ्याच वेळी धरणं चुकीचं आहे, मग सतर्क कुठल्या भागांना राहायचे, उत्तर आणि पश्चिम भागांना। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, भोकरदन पासून अलीकडा, कन्नड, सिल्लोड भागांना ढगाळ वातावरणामध्ये पॉईंट बनतील। भयंकर जर गरमट असली 3 तारखेला तर सतर्कतेचा इशारा म्हणून झाकून पाकून ठेवा 2:30 वाजताच्याही आतमध्ये, कारण की 5-6 वाजता येथे स्थानिक वातावरणाचा एखाद्या ठिकाणी हा अपवाद घडू शकतो, सर्वदूर नाहीये। तर त्यानंतर 4 तारखेला वातावरण वाऱ्याचं वेगानं आहे, पण कमी वातावरण करणार आहे। 5 तारखेला एवढे वारे सुटतील पूर्वेकडनं
की पूर्वेकडलं तेलंगणा मार्गे बाष्प पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणतील. म्हणजे बाष्पांची संख्या आणि ढगाळलेल्या वातावरणाची संख्या ही कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चालू राहील. पण गारपिटीचे धोके मात्र 5 पासून कमी होण्याचा अंदाज मॉडेलनुसार व्यक्त होत आहे, एकंदरीत 4 पासून. आणि आता यामध्ये तुमचा मेन प्रश्न असा होता की आता यामध्ये गारपीट होऊ शकते का, सटाणा असेल वगैरे भागांचा, तो देखील आढावा पाहून घेऊयात. यामध्ये गारपिटीचा पॉईंट बनतो आहे नाशिक क्षेत्रातील उत्तरेकडील भागात पिंपळनेर पासून व्यास त्याचा आहे. इकडे सटाणा परिसर आणखीन 1-2 ठिकाणं सक्रियते दाखवतात, पण वाऱ्याची गतीमुळे हा डायव्हर्ट होऊ शकतो, हे देखील तुम्हाला दिलासा मात्र माझ्याकडनं मिळतो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा देखील आहे 8 तारखेबद्दल बोलूया आता डायरेक्टली, कारण की पॉईंट फक्त एकच दिवस आहे 3 तारखेला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कन्नड, सिल्लोडसह भोकरदन, जाफराबादसह अनेक भागांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळू शकते आणि एकंदरीत हे वातावरण अशा स्वरूपाचं आहे. तर एकंदरीत आता आपल्याला पडलेले 2-3 प्रमुख प्रश्न म्हणजे हे फेब्रुवारी महिना कसा जाईल, थंडीची लेवल काय सांगते, उष्णतेचा पारा काय म्हणतोय. तर मित्रांनो, येणारा जो काळ असेल 9-10 तारखेनंतरचा, उष्णतेचा पारा खानदेश, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी 32 ते 33 अंशावरती पार होतो आहे. टरबूज उत्पादक असेल किंवा उन्हाळी पीक पाण्याचा नियोजन करणारे शेतकरी असतील, पाण्याची तीव्रता भासणार आहे. यंदा मार्च महिना सर्वाधिक जास्त उष्णतेची लाटेचा मानला जाणार आहे आणि मार्चपासून पुन्हा एप्रिल मे पर्यंत ही उष्णतेची लाट कायम राहून येणारा पावसाळ्यावरतीचे परिणाम नक्की करतील, पण पाऊस लांबणीवरती करतील. पावसाचा जो काही सरासरी ओलांडण्याचा भाग आहे 2024 इतका, तो तितका राहण्याचा आहे. आणि 2025ची जी काही सरासरी आहे ही सरासरी मागच्या 10 वर्षांनी सुद्धा गाठली नव्हती, एवढी ती 25ची सरासरी गाठली होती. त्यामुळे मान्सूनबाबत शंका बाळगू नका. मान्सूनबाबत दुष्काळ पडेल किंवा दुष्काळ राहील असे संकेत देणारे मॅसेज सुद्धा बदलतील आणि ते बदलत सुद्धा आहे. हा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितला आहे.